श्रीरंगनाथ ममनाथ नमोस्तुते। श्रीरंगनाथ ममनाथ नमोस्तुते। गुढीपाडवा. भगवान श्री रंगनाथांचे तिरुनक्षत्र आज गुढीपाडवा. नवान्निक श्रीराम जन्मोत्सवाचा प्रथम दिवस, वैदिक नववर्षाचा प्रथम दिवस आणि या भौतिक जगात सर्वात पहिल्यांदा श्री भगवंत ज्या स्वयंभू विग्रह रूपात मूर्ती रूपात प्रकट झाले त्या प्रथम अर्चावतार, सर्व वैष्णवांचे विशेषतः श्री वैष्णवांचे प्राणधन असणारे भगवान श्रीरामांचे कुलदेवता की जे स्वतः रामच आहेत, तसेच आता सुद्धा जगातील सर्वात मोठ्या मंदिरात विराजमान असणाऱ्या भगवान श्री रंगनाथांचे तिरुनक्षत्र प्राकट्योत्सव आहे. एकदा श्री ब्रह्मदेव श्री भगवंतांच्या दर्शनासाठी क्षीरसागरात गेले. तेव्हा त्यांनी श्री भगवंतांना प्रार्थना केली की हे भगवन, तुमच्या श्री वैकुंठ धामामध्ये तुमचे नित्य सूरीगण व मुक्तात्मागण तुमचे नित्य प्रत्यक्ष दर्शन करतात. तसेच आम्ही देवता आणि महर्षी ब्रह्मर्षीगण येथे क्षीरसागरात येऊन तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेतो, कारण आमची पोहोच वैकुंठापर्यंत नाही. तसेच योगीजन आपल्या योगबलाद्वारे आपल्या अंतःकरणातच तुमचा साक्षात्कार दर्शन करतात. पण भूलोकातील इतर जीवांचे काय? त्यांना तुमचे दर्शन सदैव अलभ्यच राहणार का? त्यावर श्रीहरी म्हणाले, ब्रह्मदेव, भौतिक जगातील लोकांनाही माझ्या दर्शनचा आणि सेवेचा लाभ मिळावा म्हणून मी एका विशेष विग्रह रूपात प्रकट होऊन स्वतःला तुम्हाप्रत सुपूर्द करतो. व भगवंत श्री रंगनाथांच्या रूपात विमानासह म्हणजे त्यांच्या देव्हाऱ्यासह तिथे प्रकट झाले. भगवंतांचा तो विग्रह अतिशय सुंदर, द्विभुज आणि श्री शेषपर्यंकावर शयन केलेल्या अवस्थेत होता. तो विग्रह घेऊन ब्रह्मदेव ब्रह्मलोकात गेले व तेथे अत्यंत भक्तिभावाने त्यांची पूजा करू लागले. कालांतराने जेव्हा वैवस्वत म्हणजे सूर्यपुत्र मनू महाराजांनी श्री अयोध्या नगरीची निर्मिती केली व आपला पुत्र इक्ष्वाकू याला अयोध्येचा प्रथम राजा बनवले, तेव्हा हा श्रीरंगनाथांचा विग्रह भूलोकातील वैष्णवांवर कृपा करण्यासाठी प्रकट झालेला आहे हे लक्षात घेऊन ब्रह्मदेवांनी तो विग्रह मनू महाराजांना दिला. मनू महाराजांनी ते श्रीरंग विमान श्री अयोध्येमध्ये इक्ष्वाकू महाराजांना दिले व त्यांनी ते अयोध्येत राजप्रासादामध्ये स्थापित केले व तिथे ते श्रीरंगनाथांची पूजा करू लागले. त्यानंतर इक्ष्वाकू महाराजांच्या 30 पिढ्यातील अयोध्येच्या राजांनी भगवान श्रीरंगनाथांची अयोध्येमध्ये सेवा केली. 31व्या पिढीत महाराज दशरथ अयोध्येचे राजे बनले. तेही श्रीरंगनाथांची तितक्याच श्रद्धेने पूजा करीत. महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञ केला व आर्यावर्तमधील म्हणजे सध्याच्या भारतातील, कारण तेव्हा भारत हे नाव अस्तित्वात नव्हते, द्वापर युगात पांडवांचा पूर्वज राजा भरतचा जन्म झाल्यावर भारत हे नाव या देशाला पडले. तर त्यावेळच्या आर्यावर्तमधील सर्व राजांना यज्ञासाठी महाराज दशरथांनी आमंत्रित केले. त्यामुळे सर्व राजे यज्ञाला आले होते. यज्ञ संपन्न झाल्यावर निवांत वेळी जेव्हा महाराज दशरथ इतर राजांना अयोध्येतली प्रेक्षणीय स्थळे आणि मंदिरे दाखवत होते, त्यावेळी श्रीरंगनाथांचे दर्शन जेव्हा त्यांनी इतर राजांना करवले, तेव्हा भगवंतांचे ते परमसुंदर रूप पाहून सर्वच राजे मोहित झाले. पण दक्षिणेकडील चोल वंशाचे राजा धर्मवर्मन त्या भगवत विग्रहावर एवढे आसक्त झाले की जणू ते परमशोभायमान रूप त्यांच्या हृदयामध्येच रुतून बसले. ते महाराज दशरथांना म्हणाले की महाराज, कृपा करून हे भगवान श्रीरंगनाथ स्वामी तुम्ही मला प्रदान करा. मी चोल प्रांतात यांचे भव्य मंदिर बांधून अतिशय वैभवसंपन्न पूजा अर्चेची सुंदर व्यवस्था करीन. त्यावर महाराज दशरथ त्यांना म्हणाले, राजे, तुमच्या हृदयातला हा सुंदर भाव आणि श्री भगवंताप्रत असणारी तुमची भक्ती मी समजू शकतो. पण हे श्रीरंगनाथ अयोध्येच्या राजवंशाचे कुलदेवता आणि प्राणधन आहेत. अयोध्येचे पहिले महाराज इक्ष्वाकू यांच्यापासून ते माझ्यापर्यंत आम्ही 31 पिढ्यांचे राजे यांची अखंड सेवा करीत आलेलो आहोत. त्यामुळे क्षमा करा,
आमचे कुलधन असणारे हे श्रीरंगनाथ आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. हे ऐकून राजे धर्मवर्मन यांनी श्रीरंगनाथांना मनातच प्रार्थना केली की हे कृपालू श्रीरंगनाथ, मी आता कावेरीच्या तीरावर जाऊन तपस्या करतो की जेणेकरून तुम्ही स्वतः माझ्या राज्यात यावे आणि मला तुमच्या सेवेची संधी द्यावी. माझ्या तपस्येने प्रसन्न होऊन कृपया तुम्ही या. असे म्हणून ते लगेच कावेरी तीरावर जाऊन तपस्या करू लागले. इकडे यज्ञ सफल झाल्याने त्याच्या फलस्वरूप आपल्या 3 भावांसह श्री भगवंत महाराज दशरथांच्या पुत्ररूपात प्रकट झाले. विवाह, वनवास, रावणवध इत्यादी सर्व रामलीला संपन्न झाल्यावर श्री रघुपतींचा अयोध्येचे महाराज म्हणून अभिषेक झाला आणि फक्त आर्यावर्तमधीलच नव्हे तर जगातील सर्व राजांनी स्वतःहून श्रीरामांचे मांडलिकत्व स्वीकारले. अशा प्रकारे श्रीराम सर्व पृथ्वीचे एकमेव चक्रवर्ती सम्राट बनले. गोस्वामीजी रामचरितमानसमध्ये लिहितात, भूमी सप्तसागर मेखला एक भूप रघुपती कोसला. अर्थात सप्त समुद्ररूपी मेखला म्हणजेच कडदोरा धारण करणाऱ्या या संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र राजा त्यावेळी होता, तो म्हणजे कोसलपुरीचे म्हणजेच अयोध्येचे राजे श्री रघुपती. राज्याभिषेक संपन्न झाल्यावर सर्व अतिथींना श्रीरामांनी बहुमूल्य उपहार दिले. विभीषणजींचा नंबर आल्यावर श्री रघुपती त्यांना म्हणाले, विभीषण, तू केवढा त्याग आणि साहस करून मला सहायता केलीस, तुला द्यावा या योग्यतेचा कोणताच उपहार माझ्याकडे नाही, म्हणून मी स्वतःलाच तुझं प्रत देत आहे. हा श्रीरंगनाथांचा विग्रह म्हणजे मीच आहे या स्वरूपात तू मला लंकेला घेऊन जा व तेथे माझी सेवा कर. हे ऐकून विभीषण परमप्रसन्न झाले व ते राक्षस असल्याने श्रीरंगनाथांना त्यांच्या विमानासहित आपल्या हातांनीच उचलले व ते श्रीलंकेला ते विमान आकाशमार्गाने घेऊन निघाले. वाटेत जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा श्री सूर्यनारायणांना अर्घ्य देण्याची वेळ झाली. तेव्हा ते कावेरी नदी पाहून संध्यावंदनासाठी उतरले. तेथे एके ठिकाणी त्यांनी ते श्रीरंग विमान ठेवले. तिथे समोरच राजे धर्मवर्मन अजून तपस्या करत होते. ज्यांच्यासाठी त्यांनी एवढी दीर्घ तपश्चर्या केली ते श्रीरंगनाथ समोर आलेले पाहून राजे परमानंदमग्न झाले. इतक्यात विभीषण संध्यावंदन संपवून श्रीरंगनाथांना लंकेला नेण्यासाठी उचलू लागले. धर्मवर्मन म्हणाले की महाराज विभीषण, श्रीरंगनाथ माझ्या तपस्येने प्रसन्न होऊन इथे आले आहेत, त्यांना तुम्ही कुठे नेताय? विभीषणजी म्हणाले, नाही नाही, स्वतः भगवान श्रीरामांनी हा विग्रह मला दिलाय, तो मी लंकेला नेत आहे. त्यांची अशी चर्चा सुरूच होती तोच स्वतः श्रीरंगनाथ म्हणाले, विभीषण, तू तर राक्षस आहेस. तू आकाशमार्गाने क्षणार्धात लंकेतून येथे येऊन माझी पूजा करू शकशील, पण हा तर मनुष्य आहे. याला रोज लंकेत येणे शक्य नाही. म्हणून माझा हा विग्रह येथेच राहू दे व तू दररोज रात्री येऊन माझे पूजन कर. त्यामुळे श्रीरंगनाथ तेव्हापासून आज तागायत कावेरी तीरावर स्थिर आहेत. त्यामुळे त्या नगराला नाव पडले श्रीरंगम किंवा श्रीरंगपट्टणम. महाराज धर्मवर्मन यांनी तेथे त्यांचे सुंदर मंदिर बांधले. पुढे त्यांच्या अनेक वंशज राजांनी व इतर राजांनी मंदिराचा एवढा विस्तार केला की ते आजही जगातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे मंदिर आहे. महाभारत कालामध्येही भीष्म पितामह यांचे वडील शंतनू जेव्हा इथे दर्शनाला आले तेव्हा त्यांनीही मंदिराला एक मंडप बांधून जोडला. तो आजही शंतनू मंडप म्हणून तिथे प्रसिद्ध आहे. पुढे अर्जुनही जेव्हा इथे दर्शनाला आले तेव्हा त्यांनीही अर्जुन मंडप बांधून देवालयाला जोडला. तेव्हापासून ते काल परवाचे विजयनगरचे सम्राट कृष्णदेवरायांनी पण या मंदिराला विपुल दान देऊन मंदिराचा विस्तार केला. श्रीरंगम हे सर्वच वैष्णवांचे प्रिय क्षेत्र असले तरी ते श्री वैष्णव संप्रदायाची म्हणजेच रामानुज संप्रदायाची मुख्य राजधानी आहे. संप्रदायाचा मुख्य मठ श्रीरंगमलाच आहे. कलियुगात जेव्हा रामानुजाचार्यांच्या पूर्वी वैष्णव धर्माच्या अभिवर्धनार्थ
12 आळवार प्रगट झाले त्या सर्वांनी प्रामुख्याने श्रीरंगनाथांचीच भक्ती केली. आळवारांनी श्रीरंगनाथांचे तमिळमध्ये नाव ठेवले पेरिय पेरुमाळ म्हणजे परमकृपावंत, आणि त्यांच्या उत्सव विग्रहाचे नाव आळवारांनी ठेवले नमपेरुमाळ, नम्म पेरुमाळ अर्थात आमचे कृपावंत. श्री रामानुजाचार्यांचे परमगुरू श्री यामुनाचार्य यांनी श्रीरंगममध्ये राहूनच वैष्णव धर्माचा प्रसार केला आणि भगवत्पाद रामानुजाचार्यांच्या 120 वर्षाच्या आयुष्यापैकी 80 वर्ष त्यांनी श्रीरंगममध्येच व्यतीत केली. श्री वैष्णवांचे 108 दिव्य देशम तीर्थस्थाने आहेत. त्यातले सर्वात पहिले श्रीरंगधाम आहे. उरलेल्या 108 दिव्य देशांमधील भगवंतांची स्तुती काहींची 4 आळवारांनी केली तर काहींची 5 ते 6 आळवारांनी केली. श्री तिरुपती बालांजींची स्तुती 11 आळवारांनी केली आहे. श्री भक्तांघ्री रेणू आळवारांनी म्हणजे तोंडर डिप्पोडी आळवारांनी श्री तिरुपतींची स्तुती केली नाही. ते म्हणाले की फक्त श्रीरंगनाथच माझे इष्ट आहेत. पण श्रीरंगनाथांची स्तुती सर्व 12ही आळवारांनी गायलेली आहे. आजही श्री पेरिय पेरुमाळ श्रीरंगममध्ये राहून आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. अशा श्रीरंगनाथाच्या आजच्या प्रकट दिनी त्यांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या श्रीचरणकमळांप्रत कोट्यानुकोटी साष्टांग दंडवत. शब्दांकन नितीन पोळ. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. चिदचित्परतत्त्वाना तत्त्वयाथार्थ्यवेदिने रामानुजाय मुनये नमो मम गरीयसे. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. स्वाधीन त्रिविध चेतना चेतनं स्वरूपस्थिति प्रवृत्ति भेदं क्लेश कर्माद्यशेष दोषा संस्पृष्टं स्वाभाविकानवधिकातिशय ज्ञान बलैश्वर्य वीर्य शक्ति तेज सौशील्य वात्सल्य मार्दवार्जव सौहार्द. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. साम्य कारुण्य माधुर्य गांभीर्य औदार्य चातुर्य स्थैर्य धैर्य शौर्य पराक्रम सत्य काम सत्य संकल्प कृतित्व कृतज्ञताद्य संख्येय कल्याणं गुणगणोघमहार्णवं परब्रह्म भूतं पुरुषोत्तमं श्रीरंगशायिनं अस्मत्स्वामिनं प्रबुद्ध नित्य नियाम्य. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. नित्यदास्यैकरसात्मस्वभावोऽहं तदेकानुभवस्तदेकप्रिय परिपूर्णं भगवन्तं विशदतमानुभवेन निरन्तरमनुभूय तदनुभवजनितानवधिकातिशय प्रीतिकारिताशेषावस्थोचित अशेष शेषतैकरतिरूप नित्य किङ्करो भवानी. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. श्रीरंगनाथ मम नाथ नमोस्तुते. सत्यकाम सत्य संकल्प सकलेतर विलक्षण अर्थिकल्पक आपत्सक काकुत्स्थ
श्रीमन्नारायण पुरुषोत्तम श्रीरङ्गनाथ मम नाथ नमोऽस्तु ते